एटीएम आता एनी टाइम मौत होतंय की काय अशी भीती व्यक्त केली जाते, कारण बँगलोर आणि जोधपूर नंतर राजस्थान मधल्या झुंझुनमध्ये दरोडेखोरांनी एटीएम वर हल्ला केलाय। एटीएम मधून पैसे काढताय, सावधान, तुमचा जीव धोक्यात आहे। एटीएम बनतंय एनी टाइम मौत। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, तुमच्या अंगावर काटा पण येईल, पण ही दृश्य तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, कारण ही बातमी तुमच्या जीवाशी निगडीत आहे। या दृश्यांनी प्रश्न पडलाय, एटीएम खरोखर सुरक्षित आहे की एनी टाइम मौत बनत चाललंय? एटीएम दरोडेखोरांनी राजस्थानमध्ये क्रौर्याची सीमा गाठली। दरोडेखोरांनी एटीएम मध्ये झोपलेल्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केला। पहा कसा हल्ला करतोय हा दरोडेखोर। 3 चोर एटीएम लुटायच्या उद्देशाने आत शिरले। सुरक्षा रक्षक झोपला होता। चोराने त्याला पाहिलं आणि थेट बांबूने हल्ला केला। डोक्यावर एका पाठोपाठ 1, 2, 3, 4 वार केल्यावरही चोर थांबला नाही। बहुधा त्याला खात्री नव्हती सुरक्षा रक्षक मेल्याची। सुरक्षा रक्षक निश्चित पडेपर्यंत हा चोर हल्ला करत राहिला। त्याने आपल्या साथीदारांना बोलावलं आणि दरोडेखोराने एटीएमचा सीसीटीव्ही कॅमेरा तोडून टाकला। पण ही एकच घटना नाही। याच महिन्यात राजस्थानच्या जोधपूरमध्ये एटीएम मधून पैसे काढताना एका युवकाने अचानक एका ग्राहकावर चाकू हल्ला केला। सुदैवाने हा ग्राहक वाचला आणि त्याने चोराला पळवून लावलं। तर नोव्हेंबर 2013 मध्ये बंगळुरूमध्ये एका महिलेवर एटीएम मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता, ज्यात ही महिला जबर जखमी झाली। या 3 घटना अंगावर काटा आणणाऱ्या आहेत, पण यातून एक प्रश्न उपस्थित होतो की देशभरातल्या एटीएमच्या सुरक्षेचं काय आणि एटीएम एनी टाइम मौत बनत चाललंय का? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।